सगळ्यांसाठी आज खिचडीच केलेली आहे. कोंडे फॅमिली ब्लॉग. आणि इथं छोटं बछडा पण. अदू कहाला गायगा बेटा ये मना जिमला गेला आहे, अजून नाही आला, खूप वेळ झाला. सगळे दिवे लावून झालेले आहेत. आता फक्त हे पार्ट जॉईन करायचे आहेत. फायनली अक्षतामध्ये रंग मिक्स करून झालेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आणि आज आहे वसुबारस. तर तुम्हाला वसुबारसच्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज एकादशी असल्यामुळे मी सगळ्यांसाठी आज खिचडीच केलेली आहे, कारण आमच्या घरातील सगळ्यांचं एकादशीचं व्रत असतं. आणि इथे फोंडेजी आता देवपूजा करत आहेत. समनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि. बाकी वसुबारसची मी रांगोळी काढलेली आहे बाहेर, चौकटीच्या बाहेर तर अशी काढलेली आहे. आणि इथे बघा अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. ते रेडीमेडच रांगोळी आहे. गाई आणि वसुबारस हे अक्षर लिहिलेलं रेडीमेड आहे. बाकीची 2 फुलं आणि बॅकग्राऊंड रांगोळी मी काढलेली आहे. बाकी आज सकाळपासून माझी तब्येत थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे मी मंदिरात नाही जात आहे. मना चाललेला आहे मंदिरात गायीसाठी बाजरी आणि गुळ घेऊन. बाकी माझा मना आता श्रीकृष्ण मंदिरात चाललेला आहे. तिथे गायी पण आहेत. काय घेतले दाखव. हमने लिया है बाजरी और गुड़. बाजरी आणि गुळ. गुळ खूप आवडतो गायींना. आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक फोंडे परिवार, फोंडे फॅमिली ब्लॉग. येस आवजो. हो हो लोक. आणि आज चाललेलो आहे या गाडीवरती. ठीक आहे. स्कूटी घेऊन जा बाबू. स्कूटी घेऊन जा. चला तुम्हाला पण दाखवतो. हा दाखव. तर आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. तर आतमधली शूटिंग तर नाही काढू शकत, पण बाहेर आल्यावर दाखवतो. तर असं आम्ही पावती फाडलेली आहे, कारण की हे गरजेचं आहे, नाहीतर कळत नाही कोणी दिलं काय दिलं चारा वगैरे, म्हणून ह्याच्यासाठी रिसिप्ट असते. तर गुळ डायरेक्ट खायला घालू शकतो आणि बाजरी ते भिगून खायला घालायला लागतं, म्हणून ते घेऊन गेले. तर इथे एवढे गाई आहे. तर ह्यांना गुळ खूप आवडतं, म्हणून गुळ अजून एक करतं. आणि इथं छोटं बछडा पण आहे, तिथं पण आहे. काय हे बाजरी है क्या? दे दो फिर. पैर नीचे रख दो. अच्छा. तर माझा चारा टाकून पण झालेला आहे आणि दर्शन करून पण झालेलं आहे. तर आणि अजून आईचं एक काम बाकी आहे, तर ते करून घरी जाऊया. तर मित्रांनो, मी आलेलो आहे घरी आलेलो आहे. माझी माय कुठे आहे? हा तू ड्रेस चेंज केले? मला इरिटेट होत होतं रे, एक तर अंग दुखतंय, कणकणी आली. हा मी ड्रेस घातला. गायन्स होते, नामस्मरण केलं थोड्या वेळ. म्हटलं आता काहीतरी खाते, पण तू आल्यानंतर तुझीच वाट पाहत थांबलेली. खाय तो तुझीच वाट पाहत थांबलेली. अगं तू खाय ग. गरम गरम खिचडी आणि दही खाणार आहे. ओहो हो हो, गरम आहे बे. दादू माझं काम करत आहे. हा साफसफाई केली, झाडू मारतोय बघा यो पोरगा. खिचडी खरंच खिचडी झाली आहे का नाही? जरा चिकट झाली, बटाटा जरा जास्त शिजला आणि डायरेक्ट मॅश करून टाकलं. असं नाही रे, परत त्याला तो हे झाला, जास्त शिजल्यामुळे मिक्स झालं, त्यामुळे चिकट खिचडी झालेली आहे. चला मी आणि मना आता थोडीशी खिचडी खाऊन घेते. मी तर थोडीशी खाते, मला नाही आवडत तशी. आता कणकणी आली ना, त्याच्यामुळे थोडस खाते. पोटात नाही काय गेलं तर हिल होणारच नाही तो. तर नाही मी खात.
क्या कर सकते. खिचडी खाऊन झाल्यानंतर मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे आणि गॅसवरती आता मिठाचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. काल रात्रीपासून घसा जास्तच खवखवत आहे. सणासुदीचे दिवस आहेत आणि त्यावेळेसच माझी तब्येत थोडीशी खराब झालेली आहे. काय करणार, खूप कणकणी आलेली आहे. आता गुळण्या करते मिठाच्या पाण्याने, थोडा वेळ आराम करते. दुपारी थोडा वेळ आराम केल्यानंतर आता मी माझ्यासाठी सुंठेचा चहा उकळायला ठेवलेला आहे. बघा इथे सुंठेचा चहा उकळत आहे आणि माझ्या मनाची सेकंड इनिंग चालू आहे आता खाण्याची, बरं का, सॉरी, खिचडी खाण्याची. आणि दादूने माझ्या खूप काम केलं. हा दरवाजा पूर्ण पुसून घेतला. त्याच्यानंतर बघा दरवाजावरती स्वस्तिक काढलेला आहे दादूनी. त्याला म्हणलं फरशी पुसणार आहे आता, करियो बेटा, मेरी तबीयत खराब है. आणि हे शुभ लाभ लावायचं आहे. आता कुठं लावतोय काय माहिती. दादू कहाँ लगाएगा बेटा ये? दरवाजे के बाहर. ठीक है, लगाओ. चहा पण चांगला उखळलेला आहे. मी अकेली ही पी लेती हूँ. दादू शेजारी बसून चहा पिते, तुला नाही देते. तू लगा रहा, तू गेम पे लगा रहे. हाँ, बरं वाटलं जरा कशाला गरमागरम चहा पिल्यामुळे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि एवढा वेळ मी कालचा उरलेला ब्लाऊज शिवलेला आहे. आज एवढा ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा. आता फक्त हे पार्ट जॉईन करायचे आहेत, ते उद्या करेन मी. त्याच्यानंतर हा ब्लाऊज तयार होईल आणि एकच ब्लाऊज राहतो, तो दिवाळीनंतर शिवेन मी. आणि आता माझा म्हणा इथे देवपूजा करत आहे सायंकाळची. इथले पण पहिला दिवस सगळे दिवे लावून झालेले आहेत. खूप सुंदर दिसत आहेत. एकदम आमचा प्रसन्न दिसत आहे देवामध्ये. लाइटिंग पण, लाइटिंग पण बघा. लाइटिंग फाउंडेशन काढला मला. दादूला म्हटलं काहीतरी तोरण वगैरे असं झुंबर वगैरे लटकवायला. मला ह्यावेळेस जाणंच झालं नाही पुण्यामध्ये. काय करणार. चला आजी घेते. सायंकाळची पूजा करून घेतो. आमची सायंकाळची पूजा अर्चना झालेली आहे आणि आता श्रेया आलेली आहे आमच्यासाठी पैसे घेऊन. बघू हे बघा किती आणलेत बाळा. एवढे पैसे आम्हाला. दिवाळीची भेट का? हा दिवाली की तैयार हो गई? नहीं कुछ भी नहीं लिया. पप्पा ने मम्मी ने कुछ नहीं लिया. लाइट भी नहीं लगी. अरे राम, आज तो पहला दिया है ना बेटा. हमारी तो लग गई. ठीक है, मैं जाती हूँ. ओके. सायंकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी संध्याकाळचा उपवासचा स्वयंपाक करत आहे. कढईमध्ये मी आमटी केलेली आहे बटाट्याची आणि ह्या पातेल्यामध्ये भगर शिजत आहे. हे बघा भगर आणि इथं दूध ठेवलेलं आहे. 3 स्टोव असण्याचे हे फायदे आहेत. 3 स्टोव बिझी आहेत म्हणजे पटपट स्वयंपाक होतो याच्यामुळे. चला आता मी आणि दादू संध्याकाळचा उपवासाचा फराळ खात आहोत. मना जिमला गेला आहे, अजून नाही आला. खूप वेळ झाला, 8:15 वाजलेले आहेत आता. म्हणजे पण नाही आले ऑफिसवरून. शेवटी त्या दोघांची वाट बघून आम्ही दोघंच खात आहोत. तर तुम्ही सुद्धा या उपवासाचा फराळ खायला. आता आमचा सगळ्यांचा उपवासाचा फराळ खाऊन झालेला आहे आणि मी आता दीदीकडे चाललेले आहे. ज्या दीदीचं 2-3 दिवसांनी लग्न आहे त्या दीदीला मी लग्नाचं गिफ्ट द्यायला चाललेली आहे. मी आणि भाभी चाललेलो आहोत. येते जाऊन आता आम्ही आलेलो आहोत दीदीकडे. आज काय कशाची सजावट आहे बाळा? अक्षदाची. वाव, नाईस, खूप सुंदर. मोदोबत पांडुरंग रुक्मिणी माता. दीदी तुम्ही पण आलात. करवल्या आहेत ह्या सगळ्या. फायनली अक्षतामध्ये रंग मिक्स करून झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहेत. अशा रंगीबेरंगी अक्षता लग्ना दिवशी मिळणार आहेत सगळ्यांना.
सगळे एकत्रच. तुला तुझ्या विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वैवाहिक जीवनाच्या पण खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मी येणार आहे. चला ताई येऊ का? बाय 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 बाय. चला आम्ही आता घरी चाललेलो आहोत. हां भाभींना जमणार नव्हतं, भाभी चाललेले आहेत गावी, त्याच्यामुळे आताच दिलेलं आहे गिफ्ट. चला आलेली आहे मी घरी. ए बापरे फोंडाची झोपलेले आहे, दादू गेम खेळत आहे. हाँ जी मना कुठं आहे रे? कोई ध्यान दो मुझ पे. मना मना रील स्क्रॉलर. मस्त आराम चल रहा है, सगळी कामं झालेली आहेत. चला व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.